काय खरंय काय झालं तुला? निवाळ बोकांडी बसून राहतो तिकडे जाळ करतो आवाला काय झालं काय? फार माणसाला गामा गर्दी करून ठेवतो करायचा काही तपास नाही. चिडचिड का करते मग तू? चिडचिड नको करू मग काय करू. हा जर्रा काय नाही झालं की नुसतं चिडायचं, जर्रा काय नाही झालं की नुसतं चिडायचं. काय व्हायला तर पाहिजे ना. हाऊस तर किती कोंबडा कोंबडी वाणी. मग आता दिवस आहे तसे चालणार. काय एवढंच यांना काय होतंय. अहो माय हे बोट मोठं आहे याने तरी मी साटा 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 करीन. हा मी ही काला चोच देईल एवढीच पोपटाची चवना चौथा. मग काय म्हणायचंय तुला? काय चव आली चौकून बाई चवना चौथा जवरे बुता. काय म्हणायचंय काय? अहो निदान नाही काय ते एवढं तर पाहिजे का नाही. आता नाही तेवढं तर मी काय करू? मग नाही तेवढं तर बाई मायाच्या नाही काय होणार नाही. मला राहायचं नाही जायचं नाही. मी नाही सरळ निघून जाते. कुठं जाते आता? मला नाही थांबायचं. जाते कुठं? जाते माहेरी निघून. काय करते माहेरी जात? जाईन काही करीन तिकडं काही करीन बोवा पाहिन तिकडं. जावं थावा बघा नुसते धमकी देते जाते माहेरी. धमकी म्हणजे मग आता त्याच्यामध्ये जर काही पावरच नाहीये तर ते काय करायचंय निवळ चिवडायचं. एकूण 4 वेळा डॉक्टर कडे गेलो ना. काय करते त्या डॉक्टरने डॉक्टर पण झक मारलं नुसतं. आव त्या डॉक्टर का आता तुम्ही या हप्त्यात तुम्ही मला म्हणे तू जाईन गोळ्या घेऊन ये. डॉक्टर का गेले तर डॉक्टर म्हणे एवढा तुमच्यावाला नवरा कमनशिबी पालथ्या पायाचा तो जसा क्लिनिक मध्ये यायला लागला त्याच्यावाला बाबूराव मोठा करायसाठी तर त्याला गोळ्या देऊ देऊ आणि त्याच्यावाला त्याचीच तो नवऱ्याचीच नजर लागली. काय माझ बाबूराव एवढा झाला तुमचा एवढा आणि डॉक्टरचा एवढा. डॉक्टरच्या आईच्या ओट्यात रोट्या ठेवल्या पाहिजेत. अहो काय तमाशा आहे. नजर लागते का त्याला कधी? मग मग तुझीच नजर लागली असेल. माय कायला लागल. मग मला जर मोठाच लागत हो आणि ते एवढंच ते काय करायचं चाटायचंय. कुठं आता मोठा हा नाहीतर मी कुठं आणायचा? मग हाय हे तरी कापून या. हा एक आपण. निदान 2 रुपये तरी भेटतील तुम्हाला कुठे इंडले तर. हा का ते कापून घेऊ का आता? काय बाई तमाशा आहे. काय खरं नाही जीवाचं. काय खरं नाही बाई. मी म्हणले जाऊ दे मरू दे बाई. आई बापाची गरिबी केला हा नवरा याला चव आली चौकून. काय करायचं हा. आतापर्यंत 10 वर्ष राहिलीस की तेव्हा नाही काय वाटलं? त्या 10 वर्षाला काय गोळी मारी त्या. मी म्हणले आज वाढल उद्या वाढल. तुमचीच उंची कमी राहिली मी म्हणले त्याच्यामुळेच राहिली असं वाढल वाढता वाढता. हा का काय करावं बाई तुम्हाला बी खरंच मला लय डोक्याला ताण झालाय येडे. मला तर नको नको झालंय. हा मला नाही राहायची इच्छा. मी ना निघून जाते गंगाराम मला नकाच आता. खाली बस खाली बस. कुठं जाते? जाते माहेरी निघून. हा जा माहेर निघून जा. अहो मी आणि गप माझ्या बस नावाची बॉम्ब बॉम्ब कर. बॉम्ब बॉम्ब म्हणजे मी साऱ्या गावालाच सांगून देईन माणसातच नाही तर काय करू. हा गंगाराम गेला माणसात. आता मी तुमचा माझ्यावाला तुमच्यावर जीव पाडला म्हणून मी सहन करील पण ही गप बसत नाही ना. हिचं काय करू? हा हिचं काय करू मला सांगा. ही लई बोलती ही लई बोलत. मग काय विचार आहे तुझा सांग? ही लई बोलती ना. एकटी बसले का ती किती वटवट करती का मग विचार काय? माई सोय नाही करीत माई सोय नाही करीत. आता हिची काय सोय करू सांगा. तिला जर मोठंच लागत तर मी काय करू? आता मोठं बघायचं का? मला नका सांगू बाई मला नाही राहायचं. मी निघून जाणार आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगून देते आपल्याच्याने नाही निघणार आता. जाऊ नको काय नको. एक काम करता की काय ते आहे ना इलेक्ट्रिक मशीन भेटते ती हम्म एवढं मोठं आहे ती. हा ती मशीन घेतो आणि तुला देतो. आणि नुसतं बटन दाबायचं लावून द्यायचं आणि बटन दाबायचं सकसुक 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 चालू चालू होईल. हा का? हा तुला गरजच नाही मग कशाची. मग तुम्ही एक काम करा ना. मग तुम्ही जर मला मशीनच आणून राहिले ती प्लॅस्टिकची हा मग तुमचा उपयोग तरी काय. पण मी बी एवढी सोपी नाही मला नावाची गजरी मानते. मग काय मी पहिले तुमच्या मागून टाकून पाहिन ती मशीन. मग ती साकसूक 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 करते का नाही ती पाहिन. म्हणजे माझ्या मागून टाक. तुमच्या मागून टाकीन बाई. करंट बिरंट बसला मग त्याला काय करण नाही बसत. आता तुमच्या तिथं करंट बी बसला तर तुम्हाला का ते फक्त हा गाय करताच उघडायचंय. तसं मा नाही ना बाई. मा करून चालन का तसं? हा ती सेलवर असती. ती सेल असू द्या नाही तर वायर येऊ असू द्या पण मी पहिलाच ट्राय तुमच्यावर करीन. तुम्हाला जर नाही त्या मशीनवर बसवलं म्या तर मला नावाची गजरी नाही म्हणते. तेव्हा मी त्याचा ट्राय करीन. ती चुलीत गेली मशीन. मग आता कसं स्वतः आल्यावर हा म्हणजे तुम्ही का माही गोड बोलून मारित त्या का काय? नाही मग माझे मारून घेऊ का? म्हणजे माही तुम्ही झेंडू बाम लावून मारित होती. मी एवढी सोपी का मला गजरी म्हणत्या? वाग वाग गजरे.
तुझा विचार काय आहे? मला ती माझा तरी कळू दे. विचार हाच आहे, माझं काय भागत नाही, हा, तुमचं एवढंच. हा. मी चालले माहेरी, स्पष्ट माझा विचार. म्हणजे माझ्याकडून भागत नाही हा म्हणून तुला माहेरी जायचं. मग काय का माहेरी ते एखादा ठेवलायस? काय तुमच्या का काय निसत्या 10 वर्षापासून तुमच्या निसत्या गोट्या चिवडीत आहे ना, त्या गोट्या वाढत सुटल्या, पण ते पोपटाची चोच वाढा ना, पोपट तेवढाच कुड होऊन बसेल. काय चाटायचं आहे मला तो. तुला मोठ्याच पाहिजे मग, आहे ना? ये बाया, हा, अहो आले तवा 20-20 ग्रॅमच्या तर होत्या त्या. हे बाया आता ते आता 200 ग्रॅमच्या झाल्या. हं? कमी जास्त तो अर्धा किलोला 50 ग्रॅम कमी. हा, बरं वजन करून ठेवले. मग कळत ना ते मायावाल्या हाताला आल्या. हा. मग आपल्याला नाही जमणार बाय. मग आता मी जाते निघून. नको जाऊ, राहू दे. कशाला जाते? मग काय करू? हा, मग काय करू? मग बघू आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करू. मग तो काढा तुम्ही, तर तुम्ही काढा. मी काढायचा? हा, मी जर काढला तर म्हणशील माजली, मग तुम्ही मायगाराने करशान. त्याच्यापेक्षा तुम्हाला जर मी लागत असेल तर उपाय तुम्ही काढा. हा का? हा, आणि तुम्हाला जर नसेल उपाय काढायचा तर हे मी चालले. नाही नाही, बस बस. तुझ्या घरातली कामं कर, हा, मी गावातनं जाऊन येतो. काय उपाय काढायला चालले का? हा, मग जा. उपाय बघतो ना काहीतरी. हा, जा मग. हा, आईला जख मारले, लग्न केलं, अशी तरा झाली. जाऊ का मग मी येऊ का घरात? मी? हा, हा, जा मग. यांनी केला काही बंदोबस्त तर ठीक, आणि नाही बंदोबस्त केला तर आजची दुपार कशी तरी काढीते, आणि संध्याकाळी 6ची गाडी मला जायला 6च्या गाडीने निघून जाते. बस झालं, याच्या गंज पुढं पुढं केलं, आपल्या बापाच्याने जमणार नाही बाई. डुबरे तू चरत का बरं नाही? तो देऊ का 2-4 मुसकडत लावून? जाय चर गपचिप, चर गपचिप. डुबरे, ए डुबरी, डुबरी तू चरत का बरं नाही? तुला काय झालं का? तुला काय झालं? हा, जाय तिकडं. मग विशाल, काय रे गंगाराम, काय चाललंय? काय नाही हे वस्त्राला चालतो काय ते? अशा वासरे आणू म्हणलं, हा. बारीक बारीक, आणि मस्त त्या मोठ्या करायचे. मोठ्या करायच्या, मांडीवर आल्या का विकून टाकायच्या. हा, त्यात पैसा आहे. फुकट भेटत ना. हा, हे काय ती फुकट भेटली पाय. फुकट भेटले का? काय वर्ष 1.5 वर्ष सांभाळले की आज आला पैसा. वर्ष नाही, एका वर्षाच्या आतच. हा, मग म्हणजे तो 60-70 हजार रुपये छापतो बनायचा वर्षाला. अरे बाबा, डोक्याने करावं लागत सगळ्या गोष्टी. आता खरं आहे तुला बाबा. सांगतो, जेव्हा जसं सामानांनी सोडलं हा, तसं आता काही टेन्शन नाही, आपल्याला खर्च नाही, काही नाही. तू सांगतो एकदम बरं झालं. मा डोक्याला ताण नाही राहिला माझ्या आता. हा का? नाही तर पहिले हा बाय, ह्या लॉजिंगला जाय, त्या लॉजिंगला जाय, किती खर्च व्हायचा. नाही, खर्च भरपूर व्हायचा. मग आता काहीच नाही. आता वाटलं ना डायरेक्ट मस्त. आता वाटलं इकडं मक्कामध्ये जायचं, आपला हात जगन्नाथ खतम. हातावर आलास का? हां, मग दुसरं काय आपल्याकडे? आईला अवघडच आहे म्हणायचं मग. आपल्याकडे काही पाहिजे ना. हा, आईला तुझं बरं आहे बघ. साला माझं जीवन अवघड झालं. म्हणजे आता चायला तुझ्याकडं पैसा आहे, पाणी आहे, मस्त गाड्या आहे, घोड्या आहे, सगळं काही आहे. तुला काय रोग झाला आता? काय रोग झाला? अरे बायको, सोन्यासारखी बायको आहे. तिनं तर वैताग दिलाय. कोणी? बायकोनच. हा का? हा, म्हणून तर जीव नको नको झालाय. असं कधी कधी वाटतं आईला जीवच देऊन टाकावं. अरे बाबा, हो, बायको नाही ना, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला. का बरं लफडं केलं काय कुठं? नाही रे, मग लपडं नाही, काय नाही. तिच्या आईला सारखी माहेराला जायची धमकी देते. अच्छा, मग ते चालूच राहते एवढं, त्याचा काही विचार करत. अरे एवढं का? रोज उठून सुटून तेच करा. जरा काय झालं नाही. काय करायचं माहितीये का? हा, तुला विचारायचं, माहेर जायचं, पण काय कारण आहे? सगळ्यात मोठं एक कारण आहे ना बाबा. हा, कारण सांगितलं का तुला? मग काय अडचण नाही. मग काय कारण आहे त्याच्यावर पर्याय शोधायचं आणि संपला विषय. एवढं काय त्यात पर्याय शोधायचा टेन्शन घेत राहतो. येडा आहे रे, येडा आहे. नाही, पर्याय शोधायचा. डाऊन केलं तो आता माहितीये का? काय करणार? म्हणून तर बाबा तुझ्या पैसे आलोय. मित्र आहे म्हणलं, मित्राला सांगून बघावं काय कसं आहे. काहीतरी प्रश्नाचं उत्तर भेटेल मित्राकडून, म्हणून आलो तुझ्याकडे. म्हणजे आता तू मजा घेऊन राहिला का बाई? नाही रे बाबा, मजा नाही घेत. खरं आहे ते सांगतोय. काय झालं माहितीये का? आता तुला खरं बोलतो. बायकोला माझ्याकडून काही इच्छा पूर्ण होईना बायकोची. काय? हा, बायकोची इच्छाच पूर्ण होईना माझ्याकडून. चायला ती मागं आजारी पडल्यापासून हे सगळं बारीक झालं आणि लवकर उठत नाही.
डॉक्टरकडे गेलो तरी सुद्धा काय फायदा नाही. म्हणजे रेंज नाही ना, रेंजचाच प्रॉब्लेम झालाय. मग ती बायको म्हणते मी जाते माहेरी. आणि पहिले होतं का व्यवस्थित? मग पहिलं होतं रे चांगलं. तिच्या आईला वर्षभरातलं सगळं वाटोळच झालं. मग तिचं काय म्हणणं आहे? ते म्हणते एकतर माझी इच्छा पूर्ण करा, नाही तर मग मी माहेरी जाते. आणि तिला पाहिजे आता मोठं. कुठनं देऊ मी मोठं? त्या डॉक्टरनं गोळ्या देऊन देऊन बारीक करून ठेवले. नाही मग मग तिला म्हणा आता ते काय एखादं मशीन बिशीन आहे काय, गिअरबॉक्स आहे काय, तो बदलला आणि दुसरा टाकला तिथं. मशीनवरनं पण बोललो. म्हणलं ते मोबाईलमध्ये बघितली मशीन देऊ का तुला? ती म्हणते पहिली तुमच्यावर ट्राय करते, आता माझ्यावर ट्राय करते. ती काय सांगू तुला. पाठवून जाईल रे बाबा टाके भरती. आणि मग येड आहे काय तू? म्हणून तुझ्याकडे आलो. तुला एक सांग का, कोणाला सांगणार नाही ना? मी काळ करणार काय तू? हो, मी सरळ सांगतो आता. हं. तू माझा मित्र आहे. तू तिकडे जाय सर बरं गपचिप. तू माझा मित्र आहे म्हणून तुला मी सांगतो. हं. तो आहे ना, माझ्या बायकोची इच्छा पूर्ण कर. कोण? तू. मी? हां. पाणी पडलं काय डोक्यात? आहे काय झालं? येड्या भोकाचा आहे काय तू? का बरं? अरे माझी भाऊजाई लागत ती. अरे मज भावजोई लागते, पण आता करतो काय? येळेला केळण वनवासाला सीताफळ. नाही रे बाबा असं नको करू. तुला सांगतो, ऐक. तू फक्त आहे ना गंगाराम. तुझी इच्छा पूर्ण कर. गंगाराम, ह्या गोष्टी तुला बोलायला सोपं वाटतंय पण ते काय होतंय त्याला? नको रे. नाही नाही, तू माझा- माझ्यापेक्षा मोठी बी आहे ती. अरे असू दे ना, मग त्याला काय होतंय तेव्हा? तू फक्त तिची इच्छा पूर्ण कर, बाकीचं काय असेल ती बघू आपण. हा. आणि तुला एक बोलू का? हा. तू गंज इकडं तानाट उड्या हानितो हा. अशा खप्पा खप. तिला विचारून आला का तू? हा, विचारलंय म्हणून तर आलोय बाबा. आता मग गावात मला कुणा विश्वास नाही, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुझ्या पैसे आलो. हे खरं आहे. हा, मी आजपर्यंत कधी कोणती गोष्ट तुझ्यापासून लपवली का? काहीच नाही. आणि मग मागत ते सुद्धा सांगितलं होतं. मग कसं काय झालं ना? केवढी वहिनी. हा, सांगितलं होतं का नाही? हो. मग आता माझ्यासाठी तेवढं काम कर. अरे पण मग ते हे बाय, हा. मी माणूस आहे, मला काय, मी तू फक्त कुणाला काय सांगू नको. पण हे बाय भाऊ, तुला मी सांगतो, आपण रुपये देणार नाही. पैसे नको रे देऊ. अजिबात नाही. नाही तर परत तू म्हणशील कार्यक्रम झाला पैसे दे. नाही, नाही, अजिबात नाही. जमणार नाही भाऊ. पैसे देऊ नको. आणि फक्त एक काम कर, तू कुणाला काय सांगू नको. काम कर आणि गप निघून ये आपलं. मग तर बस. चल मग बरं घरी. लगेच लगेच चल. अरे मग आता हात मारला होता. नाही चल, काय नाही होत त्याला. चल उठन का पण? मग लगेच. तू टेन्शन कशाला घेतो? चल बरं. अवघड आहे. चल कुठं रे? मळ्यात का घरी? घरी. कशाला टेन्शन घेतो तू? मळ्यात बोलव ना तू फोन करून. घरी नको बाबा. का? हा, अरे उलट आपलं घर गावाच्या कोपऱ्याला आहे. बरं ठीक आहे, चालेल. हा, मग मळ्यात उलट्या येतात, आता कोणी बघल तरी. चालेल. आता घरी तर कोण नाही. बरं बरं. बाय हा माणूस साऱ्या सकाळचा गेलाय, साऱ्या सकाळचा गावात खपलाय, सपाटलाय. अख्ख्या गावाचे म्हणतो मी काहीतरी बंदोबस्त करतो, मग अख्ख्या गावाच्या हातात धरून माप घेऊ राहिला. काय काय माहिती कोणाची साईज केवढी कोणाची साईज केवढी. बाई मला ते यार याड्यात काढलं बाई या माणसानी. मरू दे, मी ना आता पिशी भरीते आणि माई मी निघून जाते. गंगाराम, शादीवर आली ना तुला? आता ये. मला ना टेन्शनच आलंय. काय झालं? साऱ्या गावाचे साऱ्या सकाळपासून गेले, साऱ्या गावाचे काय हातात धरून माप घेत होते काय? अरे काय उचलल्याची पण लावली टाळ्याला, असं आहे का काय? मग हा, काय भांडत आहे वहिनी? बस. वहिनी हा, काय भांडत आहे तुम्ही? काय भांडत या काय बस, गंगाराम, तमाशा झालाय माझ्या जिंदगीचा. तिच्या जिंदगीचा तमाशा झालाय, माझ्या जिंदगीचं चांगलं झालंय. तो जिंदगीचा तमाशा झाला तर तो त्या एवढ्या एवढ्या पोपटाच्या चोचीमुळे झाला का मा नशिबाना झाला. मी केलं का तो वाटुळ. मी काय म्हणतो वहिनी, एक मिनिट ऐका. जे झालं ते झालं. हा. ऐका एक मिनिट. तो माझ्या ना मा भाऊ बी लागतो ना, अत्यंत जवळचा मित्र बी लागतो. त्याने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आलं का लक्षात? हां, तुम्ही काय मनावर घेऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्याच गोष्टीसाठी आयुष्य थोडं राहतं माणसाचं. नाही हां, बरोबर आहे की नाही? आता सांगा अहो, हे झालं तुमचं म्हणणं. तेवढ्याच गोष्टीसाठी आयुष्य काही थोडंच राहतं. मानवरा या असा, मी या अशी दिसायला. ऐकून घ्या, उद्या पोरं सोरत झाले नाही, मी 10 वर्ष झाली मी कशी तरी दाबून बसू राहिले. माझं मन ॲक्सेप्ट करेल का? जाऊ दे, माझं प्रेम आहे त्याच्यावर.
पण ही गप बसत नाही ना, हिचं काय? हिचं कुटू का मी हिला आणू का खाल बाता? नाही खाल पाहता ना का हं? सांगा मला तुम्ही. तिचं तोंड बंद करू आता चल. ऐका हा का वहिनी, तोवाला वड ना लाभरावानी चिमटेनी सांडशीनी वडू का तोवाला? ए बाबा बस रे ग मी मिटवायला आलो ना. हा, मिठा मिठा. वहिनी बा हम्म. ऐका बाबा माझा काही विषय नाही. मला जेव्हा मला मोड येतो ना तेव्हा मी मकात जातो ना खप्पा खप झटके मारितो. का आला? मशीनला आपला हात जगन्नाथ आपला हा? हात जगन्नाथ. म्हणजे एवढं उड्या मारित ती? उड्या म्हणजे तुम्हाला माहितच नाही आज. बसूनच देत नाही का ते तुम्हाला? काय खाली बसूनच देत नाही पाच दिवसभरातून? मग ह्या मुस्त्यालाच काय याच्यावरून कारप्या गेलाय? याच्यावरून काय गेला कारप्या? आपण त्याच्यावर जाऊ दे गेलं तर आता काय त्याचा विचार कर. अहो हा घाणेरड्या वाहनाचा हा पहिल्यापासून जिंदगीचा याने माय नशिबाचा घाणेरडापणा करून तुला. याचा बुचका एवढा वाढेल याने कधी मीरा 71 नाही मारली का कधी रोगर कराटा नाही मारला आणि त्याच्यामुळे ते तण वाढल्यामुळे याची चोच एवढीच राहिली. ते ना बरं का ऐका ते तर टेन्शन घेऊ नका. ते बाबूरावला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू आपण. याचं- एकत्र मारायचं. नाही मेरा एकत्र नाही. मग काय रे त्याला खुरपायलाच लावू ना. त्याच्याकडे आहे ना एकदम भारी खुरप आहे. शेवटेल धारीचं खुरप आहे. त्याने तो खुरपून देईल बरोबर. आणि तो ना तो जुड्या बांधून इकडून विकायची त्याच्याकडे लाईन आहे चांगली मोठी. बाई मग त्याने तर लय गावच्या लोकांचं कॉन्ट्रॅक्ट गेला असं. तो आता ना कॉन्ट्रॅक्ट घेऊ दमून गेलाय. हा तो ना? फक्त जवळच्या लोकांचे कॉन्ट्रॅक्ट घेतो आता. बाई ते आलाय. मी काय म्हणत होते, चांगलं होतं का 60-60? हे बघा कसं आहे माहिती आहे का. हम्म, आता ही जमीन आहे. हम्म. हिच्यात तुम्ही दाणा टाकला पाणी टाकलं तर ते उगवणार आहे. बरोबर आहे का नाही. हम्म. तसा माझा जो बाबूराव आहे तो जेव्हा तुमच्या हा समजलं. हा. खजान्यात जाईल हम्म. तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येईल. अंदाज यायचा नाही विषय, पण मला अंदाज सांगा. अंदाज हवा हे मनगट. हा गपना एवढी काय हसू हे- राहिली? हे नाही हा. हे मागचं हे हम्म. एवढं गपना तिला लय आनंद व सुटला बाई एवढं म्हणले. काय हम्म. करावं बाई ते का? आनंदाश्रू येत हा. असेल त्याचे बोलले होते ना हम्म. आनंदाश्रू बाकी काही नाही. मग पण या बाई मी पहिलेच तुम्हाला मोकळ्या डाकळा बोलून दाखवते. तेरी बी चूप मेरी बी चूप. यायचं जेव्हा यांनी फोन केला तेव्हा यायचं, कार्यक्रम करायचा, तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी. बस बरोबर. हा परत ही आपलं- गोष्ट इकडं तिकडं नाही. आपलं तुम्ही मला काही देऊ नका आणि मी माझं काही घेऊन जाऊ नका. मी देईन ना थोडी तर नाही नाही ते नाही, तो विषय पुढचा आहे. पण घेणं देणं. नाही मी बोललो याला पहिलेच आहे भाऊ. तुला बोललो पैसे बिशे देणार नाही. हा आणि मी माया कोणा आमच्या कोणा अपेक्षा नाही ठेवायची. पण हे बाय भाऊ यहाँ से यहाँ तक ते काय तुम्ही टेन्शन घेते ते नका तुम्ही टेन्शन घेऊ. वा रे वा. पहिलवान येतो. मग गज्जू पैलवान सोप्या गोष्टी जा आता नाही. घरात. चला मग. चल मग आता सुरुवातच पाना कशी करते. मग पाव देच मला आता. तू राखण थांब रे. हा, हे काय बसलं इथं. जा कंजुल्या राखा ना ठेव. बाय 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 बाय. लयच मोठं आहे हो तुमचं. अगं ग ग ग ग ग ग ग बास झालं रे बाबा. बास काय ग बास झालं ना बाबा. काय पार वहिनी हुळहुळी झाली हुळहुळी. हा हुळहुळी झाली पार. मग तू तर म्हणतो त्या संतोष. नाही नाही बास झालं. हा बाई काय सांगू तुम्हाला. हा तोंडात घ्या थोडं. तर मला म्हणायला लागले. गंगाराम हा हिनं तर पुरा होऊन दिलं. या बा. का बरं आता हाऊस म्हटली का? हाऊस नाही मिटली. दिलं मी थोडंसं निम्म अर्ध घेतलं, पण लगेच थोडी डेअरिंग येणार. बाय गंगाराम लय ना मोठं बाई बोळक्यावानी तोंड झालं. गंगाराम तिनं काय पुरं केलं नाही. तू चाला हा जा घेऊन त्याला. हा ते तरी बात तुम्ही ना भाऊ तिच्याकडून काही जमलं नाही. तू चाला कुठं?
तू चाल, बाकीचं मला माहित नाही, मी कधीच फेल जाऊन देत नाही. चल उठ. थांब यार तू थांब हा हा घेऊन जा. ऐका ना, तुझ्या आईच्या वाट्यात तुझ्या सोडा, जा घेऊन वा. चार्जिंग झाली तर झाली चार्जिंग. जा मला पाव द्या. घ्या चांगला कार्यक्रम हाणून. कर